नगरीमध्ये माणसं म्हातारी झाल्याशिवाय मरत नव्हती बरं का. कोणत्या दोन नगऱ्या? एक रुक्मांगद राजाची नगरी आणि दुसरी अयोध्या नगरी. केस पिकल्याशिवाय माणसं मरतच नव्हती. आता अशी घटना घडल्यानंतर 11 वर्षाचा मुलगा मरण पावल्यानंतर प्रश्न उत्पन्न झाला, अरे असं का घडलं असावं. आणि मग सूर्यवंशाचे कुलगुरू असणारे वशिष्ठ, त्या वशिष्ठांच्या कोर्टात न्याय गेला. कोर्टामध्ये न्याय गेल्यानंतर बघा, ज्या वेळेला एखादी केस कोर्टामध्ये जाते, या परिवारातले ॲडव्होकेट त्यांना माहिती असेल, एखादी केस ज्या वेळेला कोर्टामध्ये जाते, कोर्टामध्ये गेल्यानंतर त्या केसची जर व्यवस्थितरित्या शहानिशा नाही झाली तर चुकीच्या व्यक्तीला शिक्षा होण्याची शक्यता अधिक असते बघा. तसंच काहीसं या ठिकाणी घडलं. वशिष्ठांच्या कोर्टात न्याय गेला आणि वशिष्ठांनी न्याय असा केला, माईबापांना सांगितलं प्रभू रामचंद्रांना, प्रभू आपल्या नगरीमध्ये किराताचा मुलगा, किरात कळतो का तुम्हाला? किरात म्हणजे लावडं, कुत्रे, ससे, रानडुकर धरणाऱ्याचा मुलगा म्हटले भजन करतोय आणि त्याच्यामुळे आपल्या नगरीत पाप वाढला आणि 11 वर्षाचा मुलगा मरण पावला. आता हा न्याय ज्या वेळेला प्रभू रामचंद्रांच्या कानावरती पडला ना माईबापांनो, प्रभू रामचंद्रांनी आपला बाण हातामध्ये घेतला आणि ज्या जंगलामध्ये तो मुलगा भजन करतोय त्या जंगलामध्ये गेले. त्या जंगलात गेल्यानंतर आपल्या बाणानं नेम धरला आणि असणारा तो भजन करणारा मुलगा प्रभू रामचंद्रांनी आपल्या बाणानं मारून टाकला बघा. ज्यावेळेला त्या मुलाचा प्रेतरूपी देह खाली पडला ना रे माईबापांनो, त्यावेळेला त्याची माय आणि तो मुलगा दोघंच जण जंगलामध्ये राहत होते बघा. त्या मातेच्या कपाळावरचं कुंकू हरपलेलं होतं, पण ती जगत होती आपल्या लेकराकरता. माईबापांनो, ज्यावेळेला एखाद्या स्त्रीच्या कपाळावरचं कुंकू हरपून जातं ना, तिचं मालकत्व हरपून जातं ना, त्यावेळेला ती स्त्री जीवन समर्पित करणं अशक्य गोष्ट असते गड्या, पण ती जगते आपल्या लेकराकरता. का? माझ्या लेकरावरती उत्तम संस्कार व्हावे, माझ्या लेकराला लहानाचं मोठं करता यावं. आणि हे स्त्रीच्या जीवनातलं फार मोठं समर्पण आहे माईबापांनो. अरे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जितकं मोठं समर्पण आमच्या स्त्रियांनी केलं ना, जगाच्या पाठीवरती कोणीच करू शकत नाही. इतकं मोठं समर्पण आहे यांचं. किती मोठं समर्पण आहे सांगू तुम्हाला. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये 2 स्त्रियांनी समर्पण केलं. त्या स्त्रियांचं नाव आहे जिजाबाई. अरे एका जिजाबाईने या महाराष्ट्राच्या मातीकरता छत्रपती शिवराय दिले. वाक्य लक्षपूर्वक ऐका. अरे एका जिजाबाईने या महाराष्ट्राच्या मातीकरता छत्रपती शिवराय दिले आणि दुसऱ्या जिजाबाईनं वारकरी संप्रदायाचा कळस उभारण्याकरता जगद्गुरु तुकोबाराय दिले. हे स्त्रियांच्या जीवनातलं समर्पण आहे. स्त्री समर्पण करते, समर्पण करत होती ती. पण ज्या वेळेला त्या मुलाचा प्रेतरूपी देह खाली पडला ना, त्या मातेनं विचार केला, अरे आपल्या कपाळावरचं कुंकू हरपून गेलं, आता पोटचा गोळा सुद्धा या जगतामधून निघून गेला, आता काय करावं. दुःखे झालेल्या अंतकरणानं त्या मातेनं माईबापांनो मुलाचं प्रेतरूपी गाठोडं उचललं. एका मातेचं अंतकरण काय असतं तुम्हाला आज सांगून जाईल बघा. त्या मातेनं त्या मुलाचं प्रेतरूपी गाठोडं उचललं. प्रेतरूपी गाठोडं उचलून प्रभू रामचंद्रांच्या दरबारामध्ये न्याय मागण्याकरता निघाली रे. ज्या वेळेला न्याय मागण्याकरता जात होती ना, अंतकरणामध्ये विचार करत होती, अरे असं माझं कुठलं कर्म चुकलं की ज्या कर्मानं ज्याच्या खांद्यावरती माझा प्रेतरूपी देह जायला हवा होता, त्याचाच प्रेतरूपी देह घेऊन जाण्याची वेळ माझ्या जीवनामध्ये आली. अरे ज्याच्या हातून माझे अंतिम संस्कार व्हायला हवे होते, त्याच्याच अंतिम संस्कार करण्याची वेळ माझ्या जीवनामध्ये आली. असं कुठलं कर्म चुकलं विचार करते ती माता. आणि ज्या वेळेला ते मुलाचं प्रेतरूपी गाठोडं उचलून प्रभू रामचंद्रांच्या दरबारामध्ये येते ना माईबापांनो, दरबारामध्ये सुमंतजी होते. सुमंतजीनं पाहिलं ते प्रेतरूपी गाठोडं, विचारलं, बाई तुम्ही कोण आहात आणि काय या गाठोड्यामध्ये? त्यावेळेला त्या मातेनं सांगितलं, या गाठोड्यामध्ये माझ्या मुलाचा प्रेतरूपी देह आहे आणि मी एक किराताची बाई आहे. प्रेतरूपी गाठोडं. सुमंतजी म्हणतात, बाई तुम्हाला इतकी सुद्धा अक्कल नाही का हो? मेलेली माणसं स्मशानभूमीत न्यायची असतात, इथं तुम्ही भगवंताच्या दरबारात कशा करता घेऊन आला? उचला ते गाठोडं. त्यावेळेला त्या मातेनं आपल्या मांडीखालचा बाण काढला माईबापांनो आणि सुमंतजीच्या हातात दिला. सांगितलं, याच बाणानं तुमच्या प्रभू रामचंद्रांनी माझ्या पोटच्या गोळ्याला मारले हो. मी न्याय मागण्याकरता आले म्हटली. आता न्याय मागण्याकरता आले म्हटल्यानंतर त्या मातेच्या स्वरातला ओलावा त्या सुमंतजीला जाणवला. डोळ्यात पाणी आलं सुमंतजीच्या. सुमंतजी म्हणतात, आता प्रभू रामचंद्रांनी कोणत्या तोंडाने या मातेच्या समोर यावं. पण आतमध्ये गेले. जिथं प्रभू रामचंद्र बसलेले, सुमंतजी आतमध्ये जातात आणि सांगितलं जातं, प्रभू या बाणानं तुम्ही ज्या लेकराला मारलं ना, त्याची माय त्याचं प्रेतरूपी गाठोडं बांधून आपल्या दरबारात न्याय मागण्याकरता आली हो.
पण तोपर्यंत लक्षात आलं होतं वशिष्ठांचा न्याय चुकला म्हणून इतका मोठा गुन्हा आपल्या हातून घडलाय, इतका मोठा अपराध आपल्या हातून घडलाय. आता त्या मातेच्या समोर कसं जावं, कारण शास्त्र सांगतंय